नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ वेनितामध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी केसर बासुंदी बनवलेली आहे. अगदी 15 ते 20 मिनटात आपली बासुंदी बनवून तयार होते. विकतची बासुंदी कशी आणतो आपण सेम तसाच कलर आणि दाणेदार अशी आपली बासुंदी बनवून तयार होते फक्त 15 ते 20 मिनटात. तर त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध ॲड करून घ्यायचं आहे. तर दूध तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं दूध घेऊ शकता. तर मी तर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 थेंब पाणी ॲड करून दुधाला छान उकळी येऊ द्यायची. तर दुधाला छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये मी इथे 125 ग्रॅम खवा मिक्स करून घेते. खवा तुम्ही किसूनसुद्धा ॲड करू शकता किंवा भाजूनसुद्धा हलका असा तव्यावरती भाजूनसुद्धा ॲड करू शकता तुम्ही दुधामध्ये. तर मी ती केसर बासुंदी बनवते. तर त्यामध्ये एक 7 ते 8 केसरचे धागे ॲड करून घ्यायच्यात. केसरमुळं दुधाला आपल्या बासुंदीला छान कलर येतो. तर केसर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करून घ्यायचं आहे. आणि इथे मी 7 ते 8 बदाम कट करून घेतलेले आहेत. तेही दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर दुधाला आपण कंटिन्यू फिरवत राहायचं आहे. तर साईडला जे कढईला जे साय लागलेले असते तेहीसुद्धा आपल्याला खरडून दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे जे खरडून आपण जी कढईला साय लागलेली असते साईडला ते जर आपण खरडून त्यामध्ये अगर ॲड केलं असेल त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला बासुंदीला दाणेदार असं दाणेदार अशी आपली बासुंदी बनवून तयार होते. तर इथे मी 1/4 कप साखर ॲड केलेलं आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर अर्धा लिटर दुधासाठी 1/4 कप साखर हे परफेक्ट मेजरमेंट आहे. तर दूध आपलं साखर पूर्णपणे वितळून झालेलं आहे आणि आपली बासुंदीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही अगदी दाणेदार अशी आपली बासुंदी बनवून तयार झालेली आहे. सेम आपण विकतची बासुंदी कशी आणतो सेम तसाच कलर आलेला आहे. 15 ते 20 मिनटात आपली बासुंदी बनवून तयार झालेली आहे. अगदी झटपट अशी आपली बासुंदी बनवून तयार होते. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा, तुम्हालासुद्धा आवडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.